श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर बघा, आजचा विषय आपला होणार आहे सत्यनारायण पूजन जे असतं ते आपण पौर्णिमेला करत असतो। तर सत्यनारायण पूजा कोणत्या दिवशी करावी, तसेच सत्यनारायणाचा जो उपवास असतो तो आपण कोणत्या दिवशी करावा, 27ला करावा की 28ला करावा, आणि तसेच सत्यनारायण पूजन करतोच पण त्यासोबत आपल्याला काही सेवा ज्या असतात त्या आवश्यक अशा पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये करायच्या आहेत। आणि या सेवासुद्धा आपण कोणत्या तारखेला कधी कराव्यात हे जाणून घेणार आहोत, म्हणून संपूर्ण व्हिडिओ बघा आणि माहिती जाणून घ्या। आता रक्षाबंधन जे आहे ते येणार आहे आणि तीच म्हणजे काय, नारळी पौर्णिमा। श्रावण महिन्यातील पौर्णिमा खूप मोठी पौर्णिमा म्हणून साजरी करत असतो आणि या पौर्णिमेला खूप अनन्य असं साधारण महत्त्व आहे। पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची सेवा, कुलदेवीची सेवा आपल्याला करायची असते। आणि बघा, माता लक्ष्मी ज्या घरात वास करते त्या घरामध्ये नेहमी आपल्या घरात जर बघा भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा केली तर माता लक्ष्मी त्या घरात असतात। म्हणून त्यासाठी आपल्याला सत्यनारायण पूजा जी आपल्या गुरुमाऊलींनी सांगितलेली आहे ती आपल्याला करायची आहे। जे कोणी सत्यनारायण पूजा करत नसतील त्यांना आवश्यक असं सांगेल मी, बघा 12 महिन्याच्या 12 पौर्णिमा तुम्ही सत्यनारायण पूजा करून बघा, तुमचे आर्थिक प्रॉब्लेम जे असतात ते दूर व्हायला लागतात। तुमच्या घरात जर अन्न साठा जो असतो तो पुरत नाही, साठवलेलं धान्य जे असतं, जो महिन्याचा किराणा आपण भरतो तो सुद्धा संपून जात असतो, अशा घटना तुमच्या घरात घडत असतील किंवा आर्थिक प्रॉब्लेम, आर्थिक अडचणी असतील, पगार पुरत नाही, अशा ज्या अडचणी असतात, म्हणजेच काय, माता लक्ष्मी ज्या घरामध्ये नांदत नाही त्या घरामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची जी पूजा असते म्हणजे सत्यनारायण पूजन केलं जातं, त्या ठिकाणी माता लक्ष्मी या वास करायला सुरुवात करतात। पण त्यासाठी आपल्याला सातत्य ठेवणं खूप महत्त्वाचं असतं। बरेच लोक बोलतात एक पौर्णिमा केली, 2 पौर्णिमा केल्या बस झालं, तर नाही, आपल्याला 12 महिन्याच्या 12 पौर्णिमा केल्यानंतर तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात होईल, हे लक्षात ठेवा। म्हणून तुम्ही जर करत नसणार तर या पौर्णिमेपासून सुरुवात करा। आणि ज्या कुणाला बघा सत्यनारायण पूजन जे आपल्याला श्रावण महिन्यामध्ये करायचे आहेत, ज्यांनी म्हणजे सुरुवात केलेली नाही किंवा अजून पूजन केलेलं नाही, 5 सत्यनारायण किंवा 7, 11 या पद्धतीने सुद्धा आपण श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायण पूजन हे करू शकतो। पौर्णिमेपासून अगदी सुरुवात केली तरी सुद्धा चालेल। तर बघा, आता आपण जाणून घेऊ की पौर्णिमा तिथी कधी आहे। पौर्णिमा प्रारंभ होणार आहे 27 तारखेला सकाळी 9:09 आणि पौर्णिमा समाप्ती होणार आहे 28 तारखेला सकाळी 9:49 या कालावधीमध्ये चालणार आहे। तर आता बऱ्याच लोकांचा असा प्रश्न होता की ताई सत्यनारायण पूजन जे असतं ते कधी करावं आणि उपवास कधी करावा। तर बघा, आपलं जे कॅलेंडर आहे, जे दिंडोरी प्रणित कॅलेंडर आहे माझ्याकडे, त्यामध्ये गुरुमाऊलींनी दिल्याप्रमाणे सत्यनारायण पूजन हे 27 तारखेला दिलेलं आहे। ठीक आहे, 27 तारखेला संध्याकाळच्या वेळी जी तिथी असते म्हणजे प्रदोषकाळी आपण करत असतो, तर तेव्हा पौर्णिमा तिथी राहणार आहे, म्हणून 27 तारखेला तुम्ही सत्यनारायण पूजन करू शकता। आता तुम्हाला नाहीच जमलं, ताई मला शक्यच नाही किंवा 27 तारखेला मला म्हणजे अडचण आहे किंवा मी करू शकत नाही, तर बघा 28 तारखेला म्हणजे सूर्योदय झालेला जो तिथी असतो तो सुद्धा गृहीत धरले जातो। म्हणून तुम्हाला जर नाहीच जमलं 27 तारखेला तर 28 तारखेला तुम्ही सत्यनारायण पूजन जे असतात ते करू शकतात। आता बऱ्याच महिलांचा असा प्रश्न होता की ताई सत्यनारायण पूजन जे असतं ते प्रदोष काळीच करावं का? शक्य झालं तर प्रदोष काळीच करा, पण तुम्हाला जर शक्य होत नसेल, ऑफिस असेल, काहीतरी प्रॉब्लेम असतील बघा तुमचे, बऱ्याच महिलांचा मला प्रश्न येतो की ताई मला संध्याकाळी उशीर होत असतो ऑफिसमधून येताना, तर मी सत्यनारायण पूजन हे सकाळी केलं किंवा दुपारी, म्हणजे जेव्हा वेळ साध्य होईल तेव्हा केलं तर चालेल का? बघा, नाही करण्यापेक्षा केलेलं बरं। ठीक आहे, तुम्हाला शक्य होत नाही, वेळ साध्य होत नाही, संध्याकाळी जास्तीत जास्त तुम्हाला सांगेल 9च्या आत करायचा, 8:30 9च्या आधी आपण सत्यनारायण करून घ्यायचा। तुम्हाला जर वेळ साध्य होत नसेल तर सकाळी तुम्ही केला तरी सुद्धा चालेल। बघा, नाही केल्यापेक्षा आपल्याकडून काहीतरी सेवा घडणं खूप महत्त्वाचं आहे। तुमचा भाव असेल, तुमचा विश्वास असेल, भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करण्याची तुमची आतुरता असेल तर तुम्हाला सांगेल नक्कीच तुम्ही दिवसासुद्धा तुम्हाला वेळ शक्य होईल सकाळी तेव्हा करा। संध्याकाळी तुम्ही जे जेवणाचा नैवेद्य बनवत असतात ते आपण जिथे पूजा मांडलेली असते तिथे दाखवायचा, आरती, धूप, दीप संध्याकाळी आपण करायची असते। सकाळी तुम्ही पूजा मांडणी करून घेतली, त्या ठिकाणी तुम्हाला जेवढी सेवा शक्य झाली सकाळी करा, बाकी सेवा उरलेली संध्याकाळी करा, या पद्धतीने तुम्ही करू शकता। ठीक आहे, तर बघा, सत्यनारायण पूजन करत असतो त्या ठिकाणी आपण सत्यनारायण पूजा केली म्हणजे झालं का, बस होतं का? तर नाही, सत्यनारायण पूजन करत असताना हे सत्यनारायण कसे करावं थोडक्यात मी तुम्हाला सांगेल।
जी पूजा मांडणी असते ती आपण स्वतः घरच्या घरी ब्राह्मणांना न बोलवता आपण घरच्या घरी करायचं आहे. ही सत्यनारायण पूजा करत असताना गणपती बाप्पांची आपण आधी पूजा करावी, नंतर कुलदेवीची करावी, वरुण देवतांची पूजा करायची आहे. बाळकृष्ण जे असतात ते पूजेसाठी कलशावरती ठेवण्यात येतात. आपली संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, पण हे थोडक्यात तुम्हाला सांगेल. सत्यनारायण भगवानांचा फोटो जो असतो तो आपला स्वतःचा असावा हे लक्षात घ्या. आणि स्वतःचा फोटो अगदी कमी पैशांमध्ये मिळतो. 30-40 रुपयाला छोटामधला छोटा फोटो मिळून जातो, तो तुम्ही आणायचा आहे आणि पूजा मांडणी मांडायची आहे. केळीचे खांब जर मिळाले ते लावा, नाही मिळाले तर आंब्याचे डगळे जे असतात ते लावू शकतात. तेही तुम्हाला मिळाले नाही तर सांगू का तुम्हाला, जे काही साहित्य मिळालं नाही आणि त्यासाठी तुम्ही पूजा करत नाही तर असं करू नका. साहित्य मिळालं नाही म्हणून पूजा करायची नाही हे सोडून द्या. तुमच्या मनातील भाव खरा असला, तुम्हाला फक्त पूजा करायची हे ध्येय ठेवायचं आणि भगवान श्रीहरी विष्णूंची जी काही तुम्ही सेवा करा ती मनापासून करा. अगदी नसतील डहाळे चालेल, काही हरकत नाही. जे साहित्य तुमच्याकडे अवेलेबल आहे त्या साहित्यामध्ये तुम्ही करा. फक्त फोटो तुम्हाला हवा आणि सत्यनारायण भगवानांची जी कथाचं पुस्तक असतं, ग्रंथ असतो छोटा, तो तुम्ही घेऊ शकतात. संकल्प करा. ज्या दिवशी तुम्ही पौर्णिमेला सत्यनारायण करत असतात त्या दिवसाचा संकल्प अगदी 1 दिवसाचा केला तरी चालेल, किंवा यथाशक्ती यथाकाली मी ज्या पौर्णिमा येणार आहेत त्या पौर्णिमांना मी तुमची पूजा करणार आहे असं म्हटलं तरीही चालेल. किंवा तुम्ही जर आता 7 दिवस 11 दिवस करत असाल तसा संकल्प करा. तुमच्या घरात जर काही अडचण असेल तर त्या संकल्पामध्ये तुम्ही सांगायचे आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही पूजा करायची आहे. आता पूजा पाठ सगळं काही झाल्यानंतर, सत्यनारायण भगवानाची पूजा झाल्यानंतर शिऱ्याचा नैवेद्य त्यांना दाखवायचा असतो. शिऱ्याच्या नैवेद्याला खूप महत्त्व आहे म्हणून शिऱ्याचाच नैवेद्य तिथे दाखवायचा असतो. आणि त्यानंतर जेवणाचा जे पदार्थ तुम्ही करणार तो तिथे दाखवायचा असतो. आता सत्यनारायण पूजेचा जो उपवास असतो तो धरावाच का? सर्वप्रथम तर हा प्रश्न असतो की उपवास करावाच का? बघा, तुम्हाला तुमची तब्येत साथ देत नसेल म्हणजे असं काही त्याला नियम नाही की हा उपवास करावाच लागतो. ठीक आहे, तुमच्याकडून जर उपवास होत असेल तर करा, नाही होत तुमच्याकडनं उपवास तर नका करू. फक्त सेवा करण्याला खूप महत्त्व आहे म्हणून तुम्ही नुसती सेवा केली, उपासना आराधना केली तरीसुद्धा चालेल. ठीक आहे, जर तुम्ही उपवास करत असणार तर तुमचा उपवास बघा 27 तारखेला म्हणजे आपण सत्यनारायण पूजन करणार आहोत तर त्या दिवशी तुम्ही उपवास करू शकता. तुम्ही जर 28ला सत्यनारायण पूजन करणार आहे तर त्या दिवशी उपवास करा, काही हरकत नाही. शेवटी भाव खूप महत्त्वाचा ठरत असतो, त्या पद्धतीने तुम्ही उपवास करू शकतात आणि या पद्धतीने आपण व्रत करू शकतो. रात्रभर पूजा ठेवावी, दुसऱ्या दिवशी बाळकृष्णांची मूर्ती आपण उचलून घ्यावी आणि आपला जो मंत्र असतो विसर्जन मंत्र तो म्हणून आपण अक्षता टाकून पूजा उचलून घ्यायची आहे. सत्यनारायण भगवानांना प्रार्थना करावी की माझ्याकडून अशी सेवा करून घ्या. या पद्धतीने सत्यनारायण पूजा करावी. आता इथे एक सांगते तुम्हाला की सत्यनारायण पूजा आपण करत असतो बरोबर, पौर्णिमेला आपण करणार आहोत, पण त्या दिवशी फक्त सत्यनारायण पूजा करायची का? तर नाही. बघा, आपण सत्यनारायण पूजा करत असताना त्या ठिकाणी आपल्याला श्रीयंत्र जे असतं ते भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं आसन असतं असं धार्मिक दृष्ट्या बघितलं जातं. म्हणून आपल्याला सत्यनारायण पूजनाच्या दिवशी त्या ठिकाणी श्रीयंत्र तुम्ही घरात असेल तर ते तिथे ठेवावं. श्रीयंत्र जर नसेल तर माता लक्ष्मीची मूर्ती आपल्या घरामध्ये असते तर ती तुम्ही ठेवू शकतात आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीला किंवा श्रीयंत्राला कुंकुमार्चन आपल्याला करायचं असतं. कुंकुमार्चन कसं करावं? अगदी थोडक्यात थोडं का असेल आपण कुंकुमार्चन नक्कीच करावं. तुमचा प्रॉब्लेम मोठा असेल तर तुम्ही जास्त सेवा करू शकतात. नॉर्मल असतील आपले रेग्युलर सेवा तुम्ही करणार असतात तर अगदी श्रीसूक्त 1 वेळा, नाही श्रीसूक्त तुम्हाला जमत जे मंत्र असतात महालक्ष्मी मातेचे तर लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, बस एवढे मंत्र घेतले तरीसुद्धा चालेल. गायत्री मंत्र हे 4-5 मंत्र जे असतात तुम्ही ते 11-11 वेळा 16-16 वेळा घ्या. या पद्धतीने कुंकुमार्चन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सांगेल आपली कुलस्वामिनी जी आहे कुलस्वामिनीची सुद्धा आपल्याला त्या दिवशी पूजा करायची असते. तुम्हीही बघा सत्यनारायण पूजा करत आहेत, माता लक्ष्मीची पूजा करत आहे, भगवान श्रीहरी विष्णूची पूजा करत आहे आणि आपली कुलदेवी जर तिथे विसरत असणार तर ही मोठी चूक घडत असते. म्हणून पौर्णिमेच्या दिवशी जरी तुम्ही सत्यनारायण पूजन करत असणार किंवा माता लक्ष्मीची सेवा करत असणार तर तुम्हाला सांगेल आपल्या घरामध्ये कुलदेवीची सेवा करणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणून कुलदेवीची सुद्धा आपल्याला त्या दिवशी पूजा करायचं आहे, अभिषेक करायचा आहे. सकाळी अगदी पाण्याने केला तरीसुद्धा चालेल, शक्य झालं तर पंचामृताने करा. स्वच्छ असं पुसून घ्या. पंचोपचार अशी धूप दीप आपण कुलदेवीला दाखवायचा आहे. त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा वाहून फूल वेणी जर असेल शक्य झालं ते फूल नाही तर फुलाची पाकळी वा आणि कुंकुमार्चनची सेवा आपण करायची आहे. कुंकुमार्चन करत असताना कुलदेवीचा जो मंत्र असेल
तुम्हाला जो माहिती असेल तुमच्या कुलदेवीचा मंत्र, तुमची जर कुलदेवी तुळजाभवानी असेल तर तुळजाभवानीचा मंत्र जो असतो ओम श्रीम तुळजाभवानी देवे नमः असं म्हणून आपण तिथे कुंकुमार्चन करायचं आहे. तुम्हाला जर मंत्र माहिती नसेल तर बघा कुलदेवीचा मंत्र ओम ह्रीम क्लीम कुलदेवताय नमः. ठीक आहे, या पद्धतीने आपण मंत्र म्हणून कुंकुमार्चन करू शकतो. ओम ह्रीम क्लीम कुलदेवताय नमो नमः असं म्हणावं आणि कुंकुमार्चन करावं. या पद्धतीने तुम्ही कुलदेवीला कुंकुमार्चन करायचं आहे. आता बघा नाहीच तुम्हाला जमलं तर 99 मंत्र सुद्धा आहे, तो सुद्धा तुम्ही तिथे म्हणू शकतात. या पद्धतीने आपण कुलदेवीला सुद्धा तिथे कुंकुमार्चन करायचं आहे. खिरीचा नैवेद्याला खूप महत्त्व आहे, म्हणून थोडीशी खीर बनवा. माता लक्ष्मीला आणि कुलदेवीला आपण खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. संध्याकाळी सत्यनारायण पूजन जेव्हा करत असतो तेव्हा थोडासा शिरा बनवा. शिऱ्याचा नैवेद्य आपण सत्यनारायण भगवानांना दाखवायचा आहे. सत्यनारायण भगवानांची जेव्हा पूजा करत असतो जो शिऱ्याचा नैवेद्य असतो त्याला खूप महत्त्व आहे. नैवेद्य हा चुकवायचा नाही. नैवेद्य हा सगळ्यांनी थोडा थोडा आपण घ्यायचा आहे आणि बाहेरील व्यक्तींना द्यायचा नाही. या प्रकारे तुम्ही ही पूजा करू शकतात. तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने सत्यनारायण पूजन आपल्या घरामध्ये करायचं आहे. त्यासोबतच माता लक्ष्मीची जी काही सेवा करणार आहेत, व्यंकटेश स्तोत्र, विष्णू सहस्रनाम जे तुम्हाला येत असतात ते मंत्र स्तोत्र पठण करणं खूप महत्त्वाचं ठरत असतं. तेव्हा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करत असतात. श्री सुक्तम जे असतं ते सुद्धा तुम्ही पठण करू शकता. महालक्ष्मी अष्टकम आहे ते सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त पठण करू शकतात. तुमच्या वेळेनुसार तुम्ही सेवा करा. तुम्ही 27 तारखेला या सेवा आटपून घेतल्या तरीही चला. मग सांगितलेली माहिती खूप महत्त्वाची होती. तुमची इथे सगळे काही प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत. नक्कीच सगळ्यांनी सत्यनारायण पूजन करा. तुम्हाला या दिवसापासून सुरुवात करायची असेल तर नक्कीच 5, 7, 11 या पद्धतीने सत्यनारायण पूजन आपल्या घरामध्ये करू शकतात. चला मग सांगितलेली माहिती जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवीन असणार तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.